₹15 लाख रुपयाच्या मुद्देमालासह 3 आरोपी यांना अटक करण्यात नाशिक रोड पोलिसांना यश आलंय। पोलिसांनी घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत 3 आरोपितांना अटक करून एकूण ₹15,93,750 रुपयांचे 250 ग्रॅम 25 तोळा वजनाची सोन्याची लगड, 20 ग्रॅम सोन्याची 20 ग्रॅम वजनाची चांदीची लगड व दुचाकी वाहनांसह असा एकूण ₹16,76,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात नाशिक रोड पोलीस ठाण्यास यश आलेलं आहे। 17/12/2024 रोजी वरिष्ठांच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे नाशिक रोड पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घरफोडी चोरी झालेल्या ठिकाणी जाऊन गुन्हा घडलेल्या स्थळावरील परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक करीत नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी चोरीच्या आरोपितांचा पोलीस व्यवस्थापकीय कौशल्याचा वापर करून शोध घेतला आहे। 16,76,450 रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल, अटक आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत। पोलिसांनी सराफा व्यावसायिकांना आवाहन केलं आहे की कोणत्याही सराफा व्यावसायिक यांनी कोणत्याही अनोळखी इसम अथवा एखाद्या गुन्हेगार व्यक्तीकडून चोरीचे सोने व चांदीचे दागिने विकत घेऊ नये अथवा गहाण ठेवू नये। अशा वेळी कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करावा। वृत्तसंकलन रफिक सय्यद। नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी या घरफोडी सारख्या चोरी झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी PSI पवार, आम्ही स्वतः API सूर्यवंशी व पथक हे त्याचा शोध घेत होते। त्या दरम्यान मध्ये 17/12/2024 रोजी नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2381 गोकुळ कासार यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की 3 सराईत आरोपी हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या प्रकारच्या घरफोड्या करत आहेत। त्यांना सदर आरोपितांची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलीस व्यावसायिक कौशल्य, मानवी कौशल्य आणि इतर तांत्रिक बाबीचा वापर करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली। त्यांच्याकडे एकूण त्या विचारपूसमध्ये त्यांच्याकडे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्द मधील एकूण 5 गुन्हे असे आणि आडगाव पोलीस स्टेशन, उपनगर पोलीस स्टेशन 2 असे एकूण 7 पोलीस स्टेशन उघडकीस आलेले आहे। जवळपास या 3 आरोपितांकडून 17 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे आणि सदर बाबत पुढील तपास हे पोलीस हवालदार गोसावी करत आहे। सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत मॅडम तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 4 डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनात